नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून स्वादिष्ट आणि टेस्टी असे मोदक बनवणार आहे। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचे साजूक तूप टाकत आहे। तूप हलकसं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे 7 ते 8 बदाम कट करून घेतलेले आहेत ते टाकते। 7 ते 8 काजू कट करून घेतलेले आहेत तेही टाकून घेते। सुरुवातीला आपल्याला हे ड्रायफ्रुट्स आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहेत। तुम्ही याच्यामध्ये अजून ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता किंवा मग तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे नसतील तर नाही टाकले तरीही चालू शकते। इथे मी ड्रायफ्रुट्स 2 ते 3 मिनिट परतून घेतलेले आहेत। आता हे परतलेले ड्रायफ्रुट्स काढून घेते। एक चमचा खसखस घेतलेली आहे। आता खसखस ही याच्यामध्ये परतून घेते। तर अगदी कमी गॅसवरती खसखस ही 1 मिनिट परतून घ्यायची आहे। खसखस परतण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। खसखस परतलेली आहे इथे बघू शकता, छान अशी खसखस ही परतलेली आहे। आता आपण खसखस परतल्यानंतर याच्यामध्येच इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकते। आता हे गव्हाचं पीठ आहे ते आपण कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण जे 1 चमचा तूप टाकलं होतं त्याच्यामध्येच हे गव्हाचं पीठ परतून घ्यायचं आहे। याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत त्याच तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि असं सतत हलवायचं म्हणजे गव्हाचं पीठ आहे ते खाली लागणार नाही किंवा करपणार नाही। बरोबर 3 मिनिट गव्हाचं पीठ मी सुरुवातीला परतून घेतलेलं आहे। आता या गव्हाच्या पिठातला कच्चेपणा गेलेला आहे। आता मी याच्यामध्ये बरोबर 2 चमचे तूप टाकत आहे। सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ भाजल्यामुळे आता जास्त तूप लागत नाही। आता या तुपामध्ये हे गव्हाचं पीठ आहे ते परतून घ्यायचं आहे। हे गव्हाचं पीठ कुठपर्यंत परतायचं ते मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। आता हे या तुपामध्ये असं सतत हलवत तूप मिक्स करून आणि याच्या ज्या गाठी होतात तूप टाकल्यामुळे तर त्या गाठी मोडत मोडत आपण हे गव्हाचं पीठ परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे। 2 चमचे तूप टाकल्यापासून आता बरोबर 3 मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता गव्हाच्या पिठाचा हलकासा लाईट गोल्डन कलर आलेला आहे। आता इथपर्यंतच गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे, जास्त गोल्डन करायचं नाही। शकता लाईट गोल्डन गव्हाचं पीठ झालेलं आहे आणि गव्हाचं पीठ भाजलं की हलकासा त्याचा भाजलेल्याचा वास येतो, तर इथपर्यंतच हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे। आता याच्यामध्ये इथं मी सुक्कं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे। तर 1 वाटी किसलेलं खोबरं आहे। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे खोबरंही किसून घेतलेलं आहे। आता हे खोबरंही आपण 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। 1 ते 2 मिनिट सुक्कं खोबरंही याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आहे ते आपण ताटामध्ये काढून घेऊया। इथे बघू शकता मी इथं 1 मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण भाजलेलं गव्हाचं पीठ, खोबरं आणि खसखस आहे ते त्याचं मिश्रण काढून घेते। कढई आता ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर पाव वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी सुरुवातीला आपण कढईमध्ये टाकूया। इथे मी पाऊण वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। आता हा गूळ याच्यामध्ये टाकून घेते। मोदक सॉफ्ट व्हावेत म्हणून इथे मी 1 चमचा भरून तूप टाकत आहे। गूळ विरघळेपर्यंत आपण असं सतत हलवायचं म्हणजे गूळ आहे तो पटकन विरघळेल। इथे बघू शकता गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे। आता या गुळाच्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे हे जे मोदक बनवलेले आहे ते जास्त दिवस टिकतील। इथे बघू शकता या गुळाच्या पाण्याला उकळी आलेली आहे।
आता मी काय करणार आहे, हे जे आपण परतून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि सुकं खोबरं आहे त्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे. आता याच्यामध्येच हे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूया. इथे मी पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया. या गुळाच्या पाण्यामध्ये मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ भाजून घेतल्यामुळे इथे बघू शकता अगदी माव्यासारखं तयार झालेलं आहे. अगदी ज्या पद्धतीने खवा किंवा मावा असतो त्या पद्धतीने दिसत आहे. अगदी टेस्टी असे मोदक लागतात अशा पद्धतीने बनवले तर. आपलं मोदकासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि हे जे मोदकाचं मिश्रण आहे ते या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. कढई खूप गरम आहे त्याच्यामुळे या गरम कढईमध्ये हे मोदकाचं मिश्रण नाही ठेवायचं. जर या गरम कढईमध्ये ठेवलं तर हे मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं, कारण तर आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. तर सुरुवातीला या मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घेऊया. अशा पद्धतीने तूप लावलं म्हणजे मोदक आहे ते असे चिकटून राहत नाहीत, व्यवस्थित आकार येतो. आता अशा पद्धतीने हा साचा आहे तो बंद करायचा आहे आणि इथून असं हे जे तयार झालेलं मोदकाचं मिश्रण आहे ते थोडंसं घालते आणि हलकंसं बोटाने प्रेस करायचं आहे, दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मोदकाचा छान असा आकार येतो. असंच थोडं थोडं मिश्रण घालून छान असं आपण मोदक तयार करून घेऊया. आता हे मोदक बनवणार आहे त्याच्यामध्ये मी स्टफिंग वापरलेलं नाही किंवा सारण भरलेलं नाही. तुम्ही हवं तर याच्यामध्ये सारण भरू शकता. आता मी अशाच पद्धतीने हे मिश्रण आहे ते पूर्ण साच्यामध्ये घालून घेते. ते बघू शकता अशा पद्धतीने मी मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता आपण ओपन करून पाहूया. इथे बघू शकताय मस्त असा गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे. अगदी मावा मोदक असल्यासारखा दिसत आहे. कलरही तसाच आलेला आहे आणि टेस्टही अगदी छान तयार झालेली आहे. इथे बघू शकता मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. अगदी छान असे तयार झालेले आहेत. अगदी मावासारखे दिसत आहेत. ज्या पद्धतीने आपण मावा मोदक बनवतो त्याच पद्धतीने दिसत आहे आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे. असेच वेगवेगळ्या पद्धतीच्या मोदकाची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन पहा. आता हे गव्हाचे पिठाचे मोदकही अगदी छान झालेले आहेत, अप्रतिम आणि टेस्टी झालेले आहेत. अगदी कमी साहित्यात तयार होतात. तुम्हीही अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत आणि टेस्टी मोदक बनवू शकता. तुम्हाला ही गव्हाच्या पिठाची मोदकाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.